जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतेजन हो, आपणा सर्वांना चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार। आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला 127वा दिवस, वार आहे गुरुवार व तारीख आहे 7 मे 2026। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा पुढील वाचनास प्रारंभ करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथात करून ठेवले आहे। तेव्हा या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। येथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्यनेमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागे दोरे, संसारांतील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा
भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. आजपासून आपण नवविधा भक्तीनाम या 4थ्या दशकातील दास्य भक्ती या 7व्या समासाच्या वाचनास प्रारंभ करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून तिसरी ओळ श्रीराम या शब्दाने सुरू होते, तर तेथूनच आपण आजच्या वाचनास सुरुवात करूया. श्रीराम. मागा झाले निरूपण, साहवे भक्तीचे लक्षण. आता ऐका सावधान, सातवी भक्ती. सातवे भजन ते दास्य जाणावे, पडिले कार्य तिथे करावे. सदा सन्निधची असावे देवद्वारी. देवाचे वैभव सांभाळावे, न्यून पूर्ण पडोंची नेदावे. चढते वाढते वाढवावे, भजन देवाचे. भंगली देवालये करावी, मोडली सरोवरे बांधावी. सोपे धर्मशाळा चालवावी, नूतनची कार्ये. नाना रचना जीर्ण जर्जर, त्यांचे करावे जीर्णोद्धार. पडिले कार्य ते सत्वर, चालवीत जावे. गजरथ तुरंग सिंहासने, चौकिया शिबिका सुखासने. मंचक डोल्हारे विमाने, नूतनची करावी. मेघडंबरे छत्री सामरे, सूर्या पाने निशाने अपारे. नित्य नूतन अत्यादरे, सांभाळीत जावी. नाना प्रकारींची याने, वैसावयाची उत्तम स्थाने. बहुविध सुवर्णासने, यत्ने करीत जावी. भुवने कोठड्या पेट्या मांतुसा, रांजण कोवळी घागरी बहुवसा. संपूर्ण द्रव्यांश ऐसा, अतियत्ने करावा. भुयेरी तळघरे आणि विवरे, नाना स्थळे गुप्तद्वारे. अनर्घ्य वस्तूंची भांडारे, यत्ने करीत जावी. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या 10 ओव्यांचा मराठीतील अनुवाद वाचूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून दुसरी ओळ मागे 6व्या भक्तीचे लक्षण या शब्दांनी सुरू होते, तर तेथूनच आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करूया. मागे 6व्या भक्तीचे लक्षण सांगितले, आता 7वी भक्ती सावधपणाने ऐका. सदा सर्वदा देवद्वारा सन्निध राहून जे जे कार्य पडेल ते ते करीत जावे. ही 7वी दास्य भक्ती. देवाचे ऐश्वर्य रक्षण करून त्यांत उणे पडू देऊ नये. अशा प्रकारे चढत्या वाढत्या प्रमाणात देवाचे भजन करावे. देवाच्या भजनाचा रंग वाढवावा. जीर्ण झालेली देवळे नीट करावी. देवालयांचा जीर्णोद्धार करावा. सरोवरे, सोपे व धर्मशाळा ही पडली असल्यास बांधावी व नवीनही करावी. नवीन बांधून द्यावी व मोडतोड झाली असेल ती नवी करावी. मोडकळीस आलेल्या इमारतींचे जीर्णोद्धार करावे. नडलेले कार्य असेल ते तात्काळ करीत जावे. हत्ती,
रथ, घोडे, सिंहासने, चौक्या, पालख्या, मेने, पलंग, डोलारे म्हणजे झोपाळे, विमाने वरचेवर नवीन करावी. मेघडंबऱ्या, छत्र, चामरे, अब्दागिरी, निशाणे ही सामग्री नित्य नवी व पुष्कळ करून आदरपूर्वक सांभाळीत जावी. अनेक प्रकारची वाहने, बसावयाची उत्तम ठिकाणे, तऱ्हेतऱ्हेची सिंहासनादी सुवर्णांची आसने यत्नपूर्वक करावी. घरे, कोठड्या, पेट्या, तिजोऱ्या, शीतलोदकाचे रांजण, पोहळे, घागरी अशी द्रव्य साठविण्याची अनेक पात्रे तयार करून त्यात देवांसाठी द्रव्य दीर्घोद्योगाने मिळवून साठवून ठेवावे. भुयारे, तळघरे, विवरे अशी अनेक गुप्त स्थळे व त्यांस असणाऱ्या गुप्त वाटा तयार करून अमोल वस्तू ठेवण्यासाठी भांडारे प्रयत्नपूर्वक करावी. जय जय रघुवीर समर्थ. पुढील वाचन आपण पुढील भागात पाहूया. आता आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजन हो, आपण सर्वांनी अगदी मनपूर्वक ग्रंथाच्या ह्या भागाचे श्रवण केल्याबद्दल आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद. आपणा सर्वांचे खूप आभार. आणि एक नम्र विनंती, आपणा सर्वांना जर हे आपले रोजचे ग्रंथ वाचन उपयुक्त वाटत असेल, काही ज्ञानबोध आपणा सर्वांना या ग्रंथ श्रवणातून होत असेल, तर कृपया आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, काही मत असल्यास कमेंट मध्ये तसे लिहा व आम्हा सर्वांना हे ग्रंथ वाचन व श्रवण करण्यासाठी प्रोत्साहन द्या, ही आपणा सर्वांना नम्र विनंती. जय जय रघुवीर समर्थ. भेटूया पुढल्या भागात.